नमस्कार. भगवान विष्णूंना गदाधर असेही म्हणतात. गदाधर का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का? चला जाणून घेऊया. पूर्वी लवणासूर नावाचा एक महापराक्रमी असुर होता. श्रीहरीने त्याचा वध केला. पण लवणासुराचा एक पुत्र होता, गद. तो गर्भात असतानाच त्याच्या पित्याचा अंत झाला होता. एके दिवशी गदाने आईला विचारलं, आई, माझे वडील कोण होते? आई म्हणाली, गदा, क्षीरसागरातील नारायणाने तुझ्या पित्याचा नाश केला. हे ऐकताच गदासूर क्रोधाने पेटून उठला. ज्याने माझ्या पित्याला मारले त्या विष्णूलाच मी ठार करीन, असे म्हणत तो घोर अरण्यात गेला आणि 1000 वर्षे भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि वर माग म्हणाले. गदासूर म्हणाला, ज्याने माझ्या पित्याचा प्राण घेतला त्याला मी जिंकू शकेन आणि त्रिभुवना एवढे शस्त्र धारण करणाऱ्याशिवाय मला कोणीही मारू शकणार नाही. आणि भगवान शंकराने तथास्तु म्हटले. वर मिळताच तो भगवान विष्णूंच्या शोधात निघाला. गयाला भगवान विष्णू आणि गदासूर समोरासमोर आले. गदासुराने त्रिशूळाने प्रहार केला. पृथ्वी डळमळली, लोक भयभीत झाले. पण प्रभूंनी तो आघात फुलासारखा शांतपणे सहन केला. तेव्हा भगवंतांनी गदासूरला मारण्यासाठी सुदर्शन चक्र उचलले आणि तेवढेच आकाशवाणी झाली, हे अनंता, या असुराला त्रिभुवना एवढ्या शस्त्रानेच मारता येईल. त्यामुळे क्षणार्धात श्रीहरीने सुदर्शन चक्र मागे घेतले आणि स्वतः गदेत प्रवेश केला आणि ती गदा त्रिभुवना एवढी विशाल झाली आणि तिनेच गदासुराचा नाश केला. आणि म्हणूनच श्रीविष्णूंना गदाधर असेही म्हणतात.